अंबरनाथ महानगरपालिका क्षेत्रामधील अनेक इमारतींचे आणि त्याचबरोबर चालू असणाऱ्या कामांची पाहणी केली। आपण तिथे उभा आहात, हा असा भव्य दिव्य घाट आपण पाहतो अंबरनाथच्या शिवमंदिराच्या बाजूला लगत। हा 8-9 एकरचा परिसर, आता जसा काळा पाषाणामध्ये हा घाट म्हणजे ह्याच्या अगोदर नदी होती, कधी काळी ती नंतर नाल्यामध्ये परिवर्तन झाली आणि आता पुन्हा त्या नाल्याला रिज्युनेट करण्याचं काम, नदीला रिज्युनेट करण्याचं काम आज आपण इथे करतोय। तर एवढं मोठं भव्य दिव्य आज घाट आपण इथे पाहायला मिळतो, त्याची आज पाहणी केली। त्याचबरोबर आतमध्ये जाऊन कुंडाचं काम, जो प्राचीन कुंड आहे त्याचंही काम आता 90% पूर्ण होत आलेलं आहे। त्याचबरोबर एक भक्त निवास त्याचं बांधकाम सुरू आहे। एकंदरीत हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे हा माझ्या खूप जवळचा विषय आहे। एकनाथजी शिंदे साहेबांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की जेव्हा यूडी मिनिस्टर होते, नगरविकास मंत्री होते आणि नंतर मुख्यमंत्री, त्या काळामध्ये मोठा निधी आणि त्यांचं बारीक लक्ष या प्रोजेक्टवरती होतं। मोठा निधी त्यांनी दिला, त्याच्यामुळे आज हा पूर्ण परिसर बदलतोय। अंबरनाथचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं। आणि त्याचबरोबर नाट्यगृह हे देखील 1 मेला जे अंबरनाथचे रसिक प्रेक्षक आहेत, त्याचबरोबर कलाकार आहेत, ते खूप वर्षापासूनची वाट पाहत होते की नाट्यगृह अंबरनाथला मिळालं पाहिजे। ते नाट्यगृह देण्याचं कामही केलेलं आहे। ते नाट्यगृह 1 मे रोजी जे आहे, मला वाटतं त्याचं उद्घाटन लोकांच्या सेवेसाठी ते सुरू होईल।